हे वातावरण बघा किती छान झालं होतं. अशा वातावरणात घरी काय बसणार. मग आम्ही बाहेर गेलो एक छोटंसं राईड घ्यायला. फळं आणायची होती बाहेर जाऊन आणि वारं पण बघा केवढं मस्त सुटलंय. आमचा चहा नाश्ता झालेला होता, पण मला ढोकळा खायची इच्छा झाली होती. मग अजिंक्यने पण समोसा खायचा म्हणून मग आम्ही दोन्ही पण घरी घेऊन आलो आणि सोबत मग मका काही फळं पण घेऊन आलो. आणि मग आज मला मका टाकून भात बनवायचा होता, कॉर्न्स टाकून, स्वीट कॉर्न. काही सीजनल फ्रुट्स आम्ही घेऊन आलेलो होतो. सकाळी फ्रेश भेटतात असा आमचा समज आहे, त्यामुळे सकाळी जाऊन आलो होतो. सध्या बाजारामध्ये कॉर्न स्वीट्सचे हे जे कणीस आहेत ते यायला लागलेत आणि ते मला भरपूर आवडतात. अथांग पण खातो आणि सगळेच खातात घरी. आणि मला आनंद याच गोष्टीचा होतो की संध्याकाळी हे शिजवून ठेवले म्हणजे संध्याकाळचा चहा स्किप होतो. आणि सध्या मला चहा बंद करायचा आहे पूर्णपणे, पण मी करू शकत नाहीये. मग हळूहळू कमी करून मग बंद करेन. त्यासाठी थोडेफार प्रयत्न चालू आहेत. आज भात करायला मी हे मातीचं भांडं वापरणार आहे. तर यामध्ये मी पाणी ओतले, थोडंसं गरम झाल्यानंतर त्यात थोडंसं तूप टाकले आणि मग आता मी तांदूळ, वाटाणा आणि मका टाकणार आहे याच्यामध्ये. आणि हे छानपैकी शिजतं या भांड्यामध्ये आणि खूप वेळ गरम राहतं, त्यामुळे मला आवडतं याच्यामध्ये भात करायला कधीतरी. नेहमी हे मातीचं भांडं वापरायला पॉसिबल होत नाही, कारण यामध्ये उशीर लागतो वस्तू आपण जे काही बनवतोय ते बनवण्यासाठी. पण गरम भरपूर वेळ राहतं आणि तुम्ही अर्धवट थोडंसं शिजल्यानंतर एकदम थोडंसं म्हणजे 1/4 शिजायचं राहिलेलं असताना जरी गॅस बंद केला तरी पण ते शिजून जातं. पण हे सुट्टीच्या दिवशीच मी करू शकते, वापरू शकते, कारण मग इतर वेळेला वेळ नसतो. यानंतर मी सांडग्याची भाजी बनवली आहे आणि चपाती. हे आहे असं आमचं आजचं जेवण. थोडासा आराम करून झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलो होतो गच्चीवरती. हा हो पाणी हो विमान आलं. आणि ते रमेपासून कसं परत उडान भरतं हे सगळं दिसतं व्यवस्थित. हे आता कॅमेऱ्यामध्ये कितीपत दिसतं हे मला माहीत नाही आहे, पण समोरून तर व्यवस्थित सगळं दिसतं आणि छान वाटतं हे बघायला. कधीतरी वीकेंडमध्ये सुट्टी असेल त्यावेळेस आम्ही येतो इकडं वरती. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.